आज आपण पाहणार आहोत सातारी कंदी पेढे कसे बनवायचे ते। त्यासाठी इथं अर्धा किलो खवा घेतलेला आहे। खवा हा पिवसर बघूनच घ्यायचा आहे मार्केटमधून। जर तो पांढरा खवा असेल तर तो भेसळयुक्त खवा आहे असे समजावे। असा हा प्युअर खवा मी घेतलेला आहे आणि हा रूम टेम्परेचरचा खवा यूज केलेला आहे। तुमचा जर खवा फ्रीज मध्ये असेल तर तो तुम्ही 1 तास आधी फ्रीज मधून बाहेर काढून घ्यायचा आहे आणि नंतर त्याला पेढे बनवण्यासाठी वापर करून घ्यायचा आहे। या खव्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। मी गॅसवरती एका साइडला कढई गरम करण्यास ठेवून दिलेली आहे। कढईमध्ये 1 चमचा तूप ॲड करून घ्यायचे आहे। तूप मात्र 1च चमचा ॲड करून घ्यायचे आहे। ऑलरेडी खवा आपले तूप कढईमध्ये टाकल्यानंतर आपले स्वतःचे तूप त्या खव्याला सुटते, त्यामुळे खवा भाजत असताना 1च चमचा तुपाचा वापर करून घ्यायचा आहे। खवा आता कढईमध्ये ॲड करून घेतलेला आहे। जसजसा उष्णता लागेल तसा हा खवा सॉफ्ट होत जाणार आहे आणि हे सर्व मिश्रण आपण एकत्रित करून घ्यायचं आहे। ही प्रोसेस करत असताना हे सर्व मिश्रण एकसारखे कढईमध्ये परतून घ्यायचे आहे। ज्या पद्धतीने मी दाखवलेले आहे त्या पद्धतीने हे मिश्रण एकसारखे परतून घ्यायचे आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि प्लीज कृपया करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। याच पद्धतीने तुम्ही इथं पाहत असाल जसजसा खवा कढईमध्ये आपण परतत आहोत तसतसा हा खवा सॉफ्ट झालेला आहे आणि याचे एकसारखे असे मिश्रण आता आपल्याला मिळणार आहे। ही प्रोसेस करत असताना हात मात्र आपला सतत या पद्धतीने चालू ठेवायचा आहे आणि लक्ष देऊन किमान 15 मिनिटं गॅसच्या स्लो फ्लेमवरती ही प्रोसेस काळजीपूर्वक करून घ्यायची आहे। आणि अशा पद्धतीने खवा एकसारखा फेटून ज्या पद्धतीने आपण घेतो कुठलीही गोष्ट त्या पद्धतीने हा खवा आपण भाजून घेणार आहोत, म्हणजेच या खव्याला एकसारखा आपल्याला रंग मिळणार आहे। आणि ही सततची प्रोसेस करत राहिल्यामुळे खव्याला छान असा आपल्या रंग मिळणार आहे। तुम्ही इथं पुढे पाहू शकता। ही प्रोसेस मात्र एकसारखी करून घ्यायची आहे। ही प्रोसेस करत असताना हात मात्र स्टॉप करायचा नाही आणि ही प्रोसेस करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ही प्रोसेस करत असताना आपल्याला आता पिठी साखर लागणार आहे पेढेची प्रोसेस करताना आणि त्याचसोबत वेलची पूड आणि जायफळ पूड लागणार आहे। मी जायफळ स्किप केलेला आहे, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही जायफळीची सुद्धा पूड याच्यामध्ये ॲड करू शकता। मी फक्त वेलची ॲड करून घेणार आहे आणि साखरेची पूड ॲड करून घेणार आहे, म्हणजेच यामध्ये पिठी साखर ॲड करून घेणार आहे। आणि अशा पद्धतीने तुम्ही इथं पाहत असाल हे मिश्रण मी एकसारखे 15 मिनिटं सतत असे एकसारखे एकत्रित करून घेतलेले आहे। कढईमध्ये परतून घेतलेले आहे आणि खव्याचा रंग आपला थोडा थोडा चेंज झालेला आहे। ही एकसारखी प्रोसेस केल्यानंतर 15 मिनिटांनी आपल्याला हा खवा या पद्धतीने मिळतो। तुम्ही इथं पाहत असाल छान असा याचा रंग चेंज झालेला आहे आणि घट्टसर असा हा खवा बनलेला आहे। फक्त हा खवा एकसारखा परतायचा आहे, बाकीची कोणतीही याच्यामध्ये प्रोसेस नाही आहे। पण हा खवा परतत असताना तो अगदी काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन परतायचा आहे। आता आपण इथे 2 चमचे वेलची पूड ॲड करून घ्यायची आहे। इथे मी मोठा 1 चमचा घेतलेला आहे, लहान असतील तर तुम्ही ते 2 चमचे ॲड करू शकता। तुम्हाला आणि प्रमाण तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी 1 चमचा मोठा वेलची पूड ॲड करून घेतलेली आहे। त्याच पद्धतीने परत आणि एकदा मी हा सर्व खवा एकत्रित करून घेतलेला आहे। या पद्धतीने तुम्ही इथं पाहत असाल। आता आपण याच्यामध्ये पिठी साखर ॲड करून घेणार आहोत। पिठी साखर ॲड करताना मात्र गॅसची फ्लेम आपण बंद करायची आहे, पण गरम खवा असतानाच त्याच्यामध्ये पिठी साखर ॲड करून घ्यायची आहे। तुम्ही इथं पाहत असाल ही पिठी साखर अर्धा किलोला मी अर्धी वाटीच पिठी साखर वापरलेली आहे। अगदी गोड पेढे ठेवायचे नाही आहेत मला, त्यामुळे मी इथं अगदी मीडियम चवीचे, म्हणजे अगदी गोडही नाही आणि अगदी कमी गोडही नाही, त्यासाठी इथं अर्धा किलोला मोठी अर्धी वाटी पिठी साखर
वापरलेली आहे। अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे। तुम्ही कधीही ही रेसिपी ट्राय करू शकता। अशाच पद्धतीने हे सर्व मिश्रण एकत्रित करून घेतलेले आहे आणि थोडेसे थंड झाल्यानंतर आपण याचे आता पेढे वळून घेणार आहोत। तुम्ही इथं पाहत असाल थोडंसं मिश्रण गरम आहे, तरीही याचा गोळा बनत आहे। तरी आपण मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर याचे आता आपण पेढे बनवून घेणार आहोत। मिश्रण आपलं थोडंसं थंड झालेलं आहे। एक 10 मिनिट मी असंच साईडला ठेवून दिलेलं आणि आता याचे एकसारखे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये पेढे बनवायचे आहेत। पण आपण हे सातारी कंदी पेढे बनवत आहोत, त्यामुळे साईज थोडी याची मोठीच येणार आहे। तुम्ही तर पाहत असाल असा हा पेढा बनलेला आहे आपला एकसारखा असा। थोडीशी मोठी साईज आहे। कंदी पेढे हे मोठ्या साईजचेच असतात थोडेसे। रेसिपी नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। इथे सर्व पेढे बनवून तयार आहेत। सबस्क्राईब मात्र नक्की करा।